नमस्कार मित्रांनो, विनिंग वेव या अकॅडमी चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन संदर्भात आपण जे आहे ते प्रश्न बनवत आहोत आणि त्याचा आपण व्हिडिओ सिरीज बनवत आहोत. द स्टेट ऑफ बिईंग मॅरिड टू वन पर्सन याला काय म्हटलं जातं वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये? तर ते मोनोगॅमी असं म्हणतात. आणि स्पष्टीकरण तुम्हाला मी दिलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. मोनोगॅमी अर्थात एक पत्नीत्व किंवा एक पत्नीत्व असा त्याचा अर्थ होतो. अ पार्टनर इन अ क्राईम त्याला अकम्प्लेस असं म्हणतात. कोणत्याही गुन्ह्यात जो साक्षीदार असतो एखाद्या व्यक्तीचा त्याला अकम्प्लेस असं शब्द वापरला जातो. पुढे अ वर्ड ऑर अ लॉ नो लॉंगर इन यूज म्हणजे अब्सोल्यूट, अप्रचलित, अकालबाह्य झालेला शब्द. एखादी गोष्ट असो, शब्द असो, काही असो, त्याला अब्सोल्यूट असे म्हणतात. पुढे अ वन हू डज नॉट केअर फॉर आर्ट ऑर लिटरेचर ज्याला कला संस्कृती त्या विषयी काहीच कळत नाही किंवा त्याला ती इंटरेस्टच नाही, त्याला काय म्हणतात? तर फिलिस्टाईन असं म्हणतात. फिलिस्टाईन असं म्हणतात. 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. ॲन इमॅजिनरी आयडियल सोसायटी म्हणजे एक आदर्श समाज, त्याच्यासाठी काय म्हणतात? युटोपिया असं म्हणतात. म्हणजे एक चांगला समाज याच्यासाठी ते शब्द वापरतात. अ गव्हर्नमेंट बाय द नोबेल्स म्हणजे राज्यव्यवस्था व उच्च स्तरावरील लोकांकडून चालवलं जाणारं राज्य किंवा सरकार, त्याला अरिस्टोक्रॅसी असं म्हणतात. त्यानंतर अ डिटेल्ड लिस्ट ऑफ थिंग्स इन अ प्लेस, इन्व्हेंटरी अशा प्रकारचा त्याला शब्द वापरतात. पुस्तके, फर्निचर इत्यादीची संपूर्ण यादी. अ डिटेल्ड लिस्ट ऑफ थिंग्स इन अ प्लेस म्हणजे एका ठिकाणी जी सर्व माहिती असणं त्याला इन्व्हेंटरी असं म्हणतात. अ ग्लास कंटेनर इन विच फिश कॅन बी केप्ट त्याला ॲक्वेरियम असं म्हणतात. ॲक्वेरियम मासे, समुद्री वनस्पती इत्यादी ठेवण्याकरता असलेली काचेची टाकी. त्यानंतर ऑब्सेसिव्ह डिझायर टू लूज वेट बाय रिफ्युजिंग टू ईट तर ॲनॉरेक्सिया असं म्हणतात. ॲनॉरेक्सिया असं म्हणतात ज्यामध्ये लठ्ठ होण्याच्या भीतीमुळे खाण्यावरची वासना नष्ट होते. म्हणजे बघा, म्हणजे आपण डाएट करतो किंवा म्हणजे जाड होऊ नये म्हणून आपण खायचं बंद करतो, त्याला ॲनॉरेक्सिया असं म्हणतात. 10 नंबरचा प्रश्न आहे. अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी कॉन्ट्राडिक्टेड. इरिफ्युटेबल, इरिफ्युटेबल म्हणजे खोटं आहे असे सिद्ध करता येत नाही असा. अ स्टेटमेंट विच कॅन नॉट बी कॉन्ट्राडिक्टेड. त्यानंतर द ॲक्ट ऑफ थिंकिंग नाऊ अबाउट समथिंग इन द पास्ट म्हणजे गत गोष्टीचं चिंतन किंवा झालेल्या गोष्टीचा विचार करत बसणं. द ॲक्ट ऑफ थिंकिंग नाऊ अबाउट समथिंग इन द पास्ट जी जुन्या काळात किंवा मागच्या वेळेस घडली त्याचा विचार करत बसणं, त्याचं टेन्शन घेणं, त्याला रेट्रोस्पेक्शन असं म्हणतात. त्यानंतर अ पर्सन हू ड्रॉज ऑर प्रोड्युसेस मॅप्स त्याला काय म्हणतात? कार्टोग्राफर असं म्हणतात. जे नकाशा तयार करतो त्याला. अ प्लेस व्हेअर कॉईन्स आर मॅन्युफॅक्चर्ड ज्या ठिकाणी नाणी तयार होतात किंवा त्याला काय म्हणतात? मिंट, टाकसाळ असं म्हणतात. अ पर्सन 14 क्रमांकाचा अ पर्सन ऑथोराइज्ड टू एक्झामाइन अँड व्हेरीफाय अकाउंट्स तर त्या व्यक्तीला असं म्हणतात ऑडिटर. त्या व्यक्तीला म्हणतात ऑडिटर. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे. वन हू इज इझिली डिसिव्ड एखाद्याला पटकन फसवलं जाऊ शकतं. अशा व्यक्तीला भोळा, चटकन असणारा माणूस जो असतो तो पटकन फसतो, त्याला काय म्हणतात? तर गलिबल असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲन अंडरग्राऊंड होल डग बाय अ स्मॉल ॲनिमल ॲज ए ड्वेलिंग बीळ तयार करणं त्याला काय म्हणतात? बरो असे म्हणतात. पुढे ब्रँच ऑफ फिजिक्स डिलिंग विथ द प्रॉपर्टीज ऑफ साऊंड ॲकॉस्टिक्स असं म्हणतात. ध्वनीचा अभ्यास करणारा शास्त्र, ध्वनीशास्त्र. 18 क्रमांकाचा प्रश्न आहे. अ लार्ज नंबर ऑफ फिश स्विमिंग टुगेदर एकदाच माशांचा जो आहे थवा पोहणे त्याला इंग्रजीमध्ये शोल असं म्हटलं जातं. अ सोल्युशन फॉर ऑल डिफिकल्टीज ऑर डिसिजेस म्हणजे सर्व रोगावर एकच उपाय, रामबाण उपाय असं मराठीमध्ये आपण म्हणत नाही का? तर त्या रामबाण उपायाला पिनॅसिया असं म्हणतात. पुढे अ रूम ऑर बिल्डिंग विथ इक्विपमेंट फॉर डुईंग फिजिकल एक्झरसाइज जिम्नॅसियम व्यायामशाळा किंवा आखाडा, जिम्नॅसियम. पुढे अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन अ गॉड एखादी व्यक्ती देवावर विश्वास ठेवत नाही त्याला नास्तिक असं म्हणतात. तर इंग्रजीमध्ये त्याला अथिस्ट असं म्हणतात. 22 क्रमांकाचा प्रश्न. अ साऊंड ऑफ हॉर्सेस घोड्यांचे किंकाळणे याला काय म्हणतात? तर नी असं म्हणतात. वन हू प्लॅन्स
द स्टेप्स अँड मूव्ज इन अ नृत्य दिग्दर्शक म्हणजे ते डान्स करत नाहीत का, कोरिओग्राफ नृत्य दिग्दर्शक. पुढे एक्स्ट्रीम फिअर ऑफ कन्फाइन्ड प्लेसेस, क्लॉस्ट्रोफिबियम बंद असलेल्या ठिकाणाबद्दल वाटणारे विकृत भय, क्लॉस्ट्रोफियम. इंट्रोडक्टरी सेक्शन ऑफ ए लिटररी वर्क याला काय म्हटलं जातं, तर त्याला प्रोलॉग असं म्हणतात. नाटक, काव्य, कादंबरी इत्यादीची प्रस्तावना. बऱ्याच ठिकाणी पुस्तक वगैरे वाचा तुम्ही, प्रोलॉग हा शब्द लिहिलेला असतो, त्याला प्रस्तावना असं म्हणतात. मित्रांनो, अशा प्रकारे हे व्हिडिओ जे आहे ते छोटे बनवले आणि जे एक्झाम ओरिएंटेड झाले ते असे 25 प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.